अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर झालं आहे आणि एकूणच बजेट आपण समजून घेतो आहे। माझ्यासोबत आहेत सुधील मुतारिक सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, ओव्हरऑल MSMEच्या दृष्टीने पाहायचं तर या बजेटकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं की बऱ्याच वर्षांनी लघुउद्योगांसाठी हे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्रेरणादायी अंदाजपत्रक आहे, त्यानंतर आशादायी अंदाजपत्रक आहे असं मला वाटतं। म्हणजे मिनिस्टरनी ज्या 4 इंजिन्सवरती आपलं अर्थकारण अवलंबून आहे असं सांगितलं, त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती बऱ्याच वर्षांनी लघुउद्योगांवरती फोकस आहे। याचं बेसिक कारण असं की ही काळाची गरज आहे, मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती झाली पाहिजे असं सरकारला म्हणजे सरकारचे प्रयत्न आहेत आणि तळागाळातल्या लोकांना रोजगार मिळाले पाहिजेत, हायटेक इंडस्ट्रीजमध्ये जे मिळणार नाहीत। त्यामुळं मला असं वाटतं की हा फोकस लघुउद्योगांवरती केला गेलेला आहे आणि ते अतिशय प्रेरणादायी आहे। एकूण पाहायचं तर अनेक आपण स्टार्टअप्स मागील 10 वर्षात बघितले आहेत, मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात। मात्र ते बऱ्याच काळ काही चालताना दिसतात आणि काही अंशी काही हे बंद होतानाही दिसतात आणि त्याचं प्रमाण देखील काही प्रमाणात जास्त दिसतं। यामध्ये काही बजेटमध्ये तरतूद असेल किंवा काही गोष्टी विशिष्ट बोलल्या गेल्या? नाही, स्टार्टअप हा विषयच असा आहे तुमचे कन्व्हेन्शनल नवीन होणारे उद्योग हे स्टार्टअप नसतात। स्टार्टअप हा विषयच असा आहे की मोठी झेप मारा, मोठे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये आले पाहिजेत, नवीन आयडियाज। त्यामुळे हे स्वाभाविक आहे की स्टार्टअप्सचा म्हणजे स्टार्टअप्स बंद पडणं हे अगदी 90, 91, 92% असेल। पण म्हणून आपल्याकडचे उद्योजक किंवा तरुणसुद्धा हे नाउमेद होत नाहीत, होणार पण नाहीत। आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्टार्टअप्स किंवा ते वातावरण वाढीला लागावं याच्यासाठी शालेय अवस्थेपासून प्रयोग हे सरकार करत आहे। म्हणजे 50,000 अटल टिंकरिंग लॅबोरेटरी ह्या गव्हर्मेंट स्कूल्समध्ये त्याची प्रोव्हिजन करणं किंवा मॅडमनी अगदी सुरुवातीलाच भाषणावरती सांगणं की शिक्षण हा आमच्या एकूण अर्थकारणाचा एक महत्त्वाचा पाया आहे, हे त्यांनी सांगणं याचा अर्थ असा आहे की इथे स्टार्टअपसाठी, इनोव्हेशनसाठी एक इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती होत आहेत। क्रेडिट गॅरंटी 10 करोडवरनं 20 करोडवरती स्टार्टअपसाठी नेणं, हे असे अनेक एनकरेजिंग प्रयत्न ह्या अंदाजपत्रकांना दिसतील असं मला वाटतं। एकूण पाहायचं तर छोट्या लघु उद्योगांसाठी कर्ज हा मोठ्या प्रमाणात विषय असतो। या संदर्भात काही तरतुदी दिसते तुम्हाला? हो, मग या सगळ्यात महत्त्वाचं लघुउद्योग किंवा मध्यम उद्योग ठरवण्याचे ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांमध्ये बदल केलेला आहे। त्यांचं जे लिमिट आहे ते साधारणपणे दुप्पट किंवा 2.5 पटींनी वाढवलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त उद्योग हे आता MSMEच्या बँडविड्थमध्ये येतील, MSMEच्या कक्षेमध्ये येतील। हा मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, क्रेडिट गॅरंटी लिमिटसुद्धा 10 करोडवरनं 5 करोडवरनं 10 करोडवरती नेणं किंवा टर्म लोन 20 करोडपर्यंत देण्याची मुभा करणं। SC ST आणि विमेन एंटरप्रेनर्सला साधारणपणे 5 करोडपर्यंत टर्म लोनची प्रोव्हिजन करणं, हे मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या लघु आणि मध्यम उद्योजकांना सबल करण्याचं, ताकद देण्याचं, सामर्थ्यवान करण्याचे जे प्रयत्न आहेत ते एनकरेजिंग आहेत, ते प्रेरणादायी आहेत। शेवटचा प्रश्न घेतो। करमुक्त 12 लाखापर्यंत उत्पन्न हा मोठा निर्णय यामधनं दिसतो आणि सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळताना दिसणार आहे। याचा आणि MSMEचा जर का आपण जोड देण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे हा सर्वसामान्य देखील लघु उद्योगाकडे वळू शकतो? नाही, सगळ्यात महत्त्वाचं याच्यातनं जे साधायचं आहे ते खूपच गमतीशीर आहे आणि ते उत्तम आहे असं मला वाटतं। 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स नाही, ही केवढी मोठी क्रयशक्ती निर्माण करण्याचं प्रयत्न आहे हा। त्याचा फायदा तुम्ही खरेदी करणार तर कोणाकडून करणार? ह्या सगळ्या लघुउद्योग आणि छोट्या उद्योगांना त्याची मदत होणार आहे। त्याचा फायनली इम्पॅक्ट इथले उद्योग वाढवण्यासाठीच होणार आहे। लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्क्युलेशनमध्ये पैसा आणला पाहिजे। क्रयशक्ती वाढवण्याचं ते एक अतिशय उत्तम मला वाटतं प्रयत्न आहे आणि तो सक्सेसफुल होईल अशी मला खात्री पण आहे। येस, केल्याबद्दल। तर एकूण पाहायचं तर MSME साठी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न या बजेटमधून आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि तशा प्रकारच्या तरतुदी दिसत आहेत आणि येत्या काळामध्ये एकूण त्याचा लाभ हा लघु उद्योगांना कसा होतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल।
कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.